मंडळी, तुम्ही जर 1 वाटी बासमती तांदूळ 3 ते 4 पाण्यात धुवून घेतले, त्यात पाणी घालून 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवले. आता तांदळाच्या तिप्पट पाणी उकळवून त्यात भिजवलेले तांदूळ घालून 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतले. आता शिजलेला भात एका चाळणीमध्ये काढून त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं. त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घेऊन त्यामध्ये 2 वेलची, 3-4 लवंग, 3-4 मिरी आणि 2 दालचिनीचे तुकडे घालून परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घालून थोडंसं परतून घेतलं. आता यामध्ये 1 वाटी गूळ घालून परतून गूळ पूर्णपणे वितळवून घेतला. त्यात 1 छोटा चमचा हळद घालून मिक्स करून शिजवलेला भात, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट घालून 2 ते 3 मिनिटं भात परतून नीट खोबरं गुळाच्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेतलं. तर तुम्ही बनवला आहे अगदी चविष्ट आणि मोकळा नारळी भात. नारळी पौर्णिमा विशेष ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.